सत्कर्मामध्ये वेळ घालावा, सत्कर्मामध्ये वेळ घालावा. आपल्या मालकाचं राहिलेलं काम बाईनं पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या बाईचं राहिलेलं काम माणसानं पूर्णत्वाला न्यायचं काम करावं. कारण की संसाराचे दोन चाक आहे. आपल्याला समाधान का वाटत नाही पवन भाऊ? कारण मला काही बैलगाडी खासरगुडी समजत नाही, काही धुराई समजत नाही, काही समजत नाही. पण गोष्ट मात्र सांगा वाटते बरं का? कारण खासरगुडी चालली आणि चालल्यानंतर इकडून धुरा लागला, इकडून ते खालची वाट आहे. गाडी अशी व्हायली, पुन्हा तिकडून झालं, पुन्हा गाडी अशी व्हायली. कारण आपली गाडी अशी होते. बाई म्हणते पूर्व, आपण म्हणतो पश्चिम. बाई म्हणते उत्तर, आपण म्हणतो दक्षिण. त्याच्यामुळे सगळा घोटाळा होतो. गाडी कशी असावी? गाडी सुंदर असावी. गाडी चालली चालली सद्गुरुरायाची. गुरुची गाडी आहे, नरहरिबाबाची गाडी आहे. जे जे तुमचे गुरु असतील त्या गुरुची गाडी आहे. कारण गुरु कोणताच लहान नाही, गुरु कोणताच मोठा नाही, मंत्र कोणताच लहान नाही, मंत्र कोणताच मोठा नाही. हे त्या जपणाऱ्या शिष्यावर अवलंबून आहे. गुरु कोणताच मोठा नाही, गुरु कोणताच लहान नाही, मंत्र कोणताच मोठा नाही, मंत्र कोणताच लहान नाही. हे कोणावर आहे? त्या जपणाऱ्यावर अवलंबून आहे, त्या मानण्यावर अवलंबून आहे. करून घ्या. क्षणोक्षणी हाचे करावा विचार. तुम्ही आम्ही जन्माला का आलो याचा पहिल्यांदा विचार करावा. मैं मानव जन्म में क्यों आया हूँ? मेरा आने का प्रयोजन क्या है? मैं इसलिए आया हूँ. हा विचार करायचा. हा विचार करायचा कि मैं कौन हूँ, मैं मानव जन्म में क्यों आया हूँ, मेरा आने का प्रयोजन क्या है, मैं किस लिए आया हूँ. असं करता लोक मनुष्य देहाचे नित्याने सचिदानंद प्रभू येते. तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला. चार गोष्टी आहेत. आपल्याला वरण भात भाजी पोळी लागते, दोरा वस्त्राला कडवा कुटार लागते. भूक नावाचं जे सुख आहे आपणाला एवढंच आहे, त्याला तेवढंच आहे. आहा दुसरं मित्र आपल्याला दिवाणवर झोप लागल, कोणाला खाली सतरंजीवर झोप लागल, कोणाला आपल्या खाली ढेकळावर झोप लागल, दोरा वस्त्राला कोठ्यात झोप लागल. पण झोपाचं जे सुख आहे आपणाला तेवढंच आहे, त्याला तेवढंच आहे. आहात मित्र होय. गाडी उदारली तर बंगलीला भेवाटे, कुत्र्याला भेवाटे, बैलाला भेवाटे, गाईला भेवाटे. समोरचा माणूस पैलवान तरी असेल आणि समोरचा गाडी छान तरी असेल, आमच्या कबलकरासारखा, आमच्या सोनटेकेसारखा, मायासारखा असा जरी असेल, त्याने नुसत्या बायावरी जरी केल्या तर त्याला वाटते एक मागतेच काही. भीती नावाची वस्तू आपणाला तेवढीच आहे आणि डोळा वासाला तेवढीच आहे. आहार निद्रा भय तुम्हा आम्हाला
लई तरी जुळं होईल पाहिलं तिळं. एका पेपरला आलं होतं अमेरिकेमध्ये 9 पोरं पाहिलं झाले. तसं नाही होईल. पण प्राण्यामध्ये एवढी ताकद आहे, एका टायमाला 25-25 किल्ले देणारे सुद्धा प्राणी आहे. म्हणजे जीवनामध्ये आपल्यापेक्षा त्याला जास्त सुख आहे. पण माणसाजवळ काय, मनुष्य देहीचे ज्ञान आहे. माणसाजवळ ज्ञान आहे, त्याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय हे माणसाला कळते. आणि त्यामुळे मैथून सर्व योगी संसार तरी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक माणसाजवळ ज्ञान आहे. हे पशु पक्षाजवळ नाही वाढून येतात. पशुअधिकाच्या ठाई हा विचारच नाही. पशु पक्षाच्या ठिकाणी हे ज्ञान आहे. हे ज्ञान तुमच्याजवळ आहे. त्याला विकसित करायचं आहे, त्याला वाढवायचं आहे. ते कुठं वाढत? ते सत्संगाशिवाय वाढत नाही, भागवताशिवाय वाढत नाही, कीर्तनाशिवाय वाढत नाही, नामस्मरणाशिवाय वाढत नाही. पण संत काय करतात? संत हे नेहमी नामाचं महत्व वाढवतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेकता घे. आणि श्वासाच्या तुकड्याची महाराज काय म्हणतात? कधी कधी म्हणून तुझे चित्त स्थिर होऊया शरण पावे. संतांनी काय केलं? गणपती नामाचं महत्व